चीज म्हणजे काय? ते काही फक्त अन्न नाही. ते तुमचं स्वप्नही असू शकतं. तुमचं प्रेम, तुमची नोकरी, तुमचं आयुष्याचं स्थैर्य. आपण सगळेच आपल्या चीजच्या मागे धावतो आहोत. पण जेव्हा ते हरवतं, तेव्हा आपण काय करतो? हेमला हरवलेला चीज मिळालाच नाही, कारण त्याने बदलाला नाही स्वीकारलं. हेम अजूनही बसलेला आहे त्याच जागी, जिथे आधी चीज स्टेशन सी होतं. आज ती जागा रिकामी आहे, पण त्याच्या मनात अजूनही आशा आहे की सगळं परत येईल. तो विचारतोय, मी बदललो नाही म्हणून मी चुकलो का? पण आयुष्य एक वळण आहे आणि ते वळण कधीच मागे वळत नाही. हेम उठू शकतो, पण त्याला दिसत नाही की पुढे रस्ता आहे, कारण त्याने मनात भीतीने भिंती उभ्या केल्या आहेत. नवीन गोष्टी कठीण असतात. माझी सवय अशीच आहे, अशी भीती ही नकळत आपल्याला आपल्या जागीच घट्ट बसवते. जिथे काहीच उरलेलं नाही, तिथं थांबणं म्हणजे आत्महानी आहे. एक दिवस हेम उठतो. रिकामी भिंत, शांत खोली आणि स्वतःचाच आवाज. मी अजून इथे का आहे? त्याला आठवतं, हा निघून गेला होता. त्याने तो बदल स्वीकारला होता. बदल ही शिक्षा नाही, ती एक संधी आहे नव्याने जगण्याची. हेम त्या दिशेनं वळतो, जिथे अजून काही माहीत नाही. पण आता तो घाबरत नाही. त्याला चीज मिळणार का? मिळालं का त्याला चीज? कदाचित नाही. पण त्याला मिळालंय एक समज आणि स्वतःचा आवाज. हेम आता भिंतीवर लिहितोय, माझं जुनं चीज गेलं, पण त्यानं मला नवीन दिशा दिली. तुमचं चीज काय आहे? काहीतरी हरवलं आहे का? कदाचित वेळ, नातं किंवा एखादं स्वप्न. त्याच्या मागे तुम्ही बसून राहिला आहात का? की उठून चालायला लागलात? कारण चीज हरवतो, पण शोध कधीच संपत नाही. आणि जे तो शोधतो तोच जगतो. कमेंट करा, माझा शोध सुरू आहे. तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या शोधयात्रेत साथ देण्यासाठी. ही कथा शेअर करा, ज्यांचं चीज हरवलंय त्यांच्यासाठी.